Hello friend, welcome back again in SYVA class. In the subject of agriculture economics, अर्थात आपल्या सुरू असलेल्या द्वितीय वर्ष वर्गातील विशेष विषय 1 कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं पुन्हा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या तासाला आपण दुसऱ्या प्रकरणाची समाप्ती केली. दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटच्या भागात आपण भारतामध्ये कोणता शेती प्रकार उपयुक्त आहे यावर विशेष असं अध्ययन केलं, ज्यामध्ये आपण सामूहिक शेती, सहकारी शेती, गट शेती, सेंद्रिय शेती अशा 4 प्रकारच्या शेती मशागतीचा प्रकार भारतीय कृषी अर्थव्यवस्थेमध्ये लागू पडू शकतो किंवा त्या प्रकाराने जर शेतीची मशागत केली तर भारतीय शेतीचं भवितव्य हे सुधरू शकतं. शेती क्षेत्रातील दारिद्र्य आणि बेरोजगारी त्यातून कमी होऊ शकते आणि कृषी क्षेत्राला वैभव प्राप्त होऊ शकते. याला जोड आहे शासनाच्या पॉझिटिव्हिटीची आणि शेतकऱ्याच्याही पॉझिटिव्हिटीची. या दोघांच्या सकारात्मक भूमिकेतून कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या उत्पादनाची निर्मिती करता येऊन राष्ट्रीय उत्पन्नात आणि दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करता येऊ शकते. मित्रांनो, शेती मशागतीच्या या टॉपिक नंतर आज आपण तिसऱ्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. हा तिसरा टॉपिक म्हणजे कृषीतील धोके आणि अनिश्चितता. शेती क्षेत्राच्या संदर्भामध्ये कोणत्या प्रकारचे धोके आणि अनिश्चितता असतात या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला अध्ययन करणं आवश्यक आहे. या प्रकरणामध्ये आपण धोका म्हणजे काय, अनिश्चितता म्हणजे काय, त्यांचे काय प्रकार आहेत, धोका आणि अनिश्चिततेचे कोणते प्रकार असतात, त्यानंतर ह्या अनिश्चितता किंवा धोके कमी करण्यासाठी देशामध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात, त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये अस्थिरता बऱ्याच कारणांनी निर्माण होते. त्यापैकी कृषी क्षेत्रातील अस्थिरता निर्माण करणाऱ्या प्रमुख 2 कारणांचा म्हणजे किमतीतील अस्थिरता आणि उत्पन्नातील अस्थिरता या दोघांचा आपण सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर त्या किंमत अस्थिरतेतील कारणं काय याचाही आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर कृषी क्षेत्रामधील उच्चावणे, फ्लक्च्युएशन किंवा परिवर्तनं कोणत्या प्रकारची असतात, त्याची काय कारणं असतात, त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये चढ आणि उतार कशामुळे होत असतात, या संदर्भातला सविस्तर असा अभ्यास तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये मशागतीच्या 8 प्रकारांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर नेमका कृषी क्षेत्र किंवा कृषी व्यवसाय करत असताना शेतकऱ्याला कशा प्रकारे शेती व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना, समस्यांना सामोरं जावं लागतं, ज्या माध्यमातून शेती क्षेत्र जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आढळून येते. धोके आणि अनिश्चितते किंवा परिवर्तन किंवा अस्थिरता वेगवेगळ्या कारणाने शेती क्षेत्रात निर्माण होते. त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव हा विकसित राष्ट्रांमध्ये आपल्याला वेगळ्या प्रमाणे जाणवतो, तर अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये याच्या परिणामाचं स्वरूप जे आहे ते सुद्धा वेगवेगळं आपल्याला जाणवतं. यासाठी आपल्याला विकसित राष्ट्र किंवा जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये शेती क्षेत्रासाठी असणाऱ्या परिस्थितीचा पण अंदाज किंवा अभ्यास आपल्याला लक्षात घेतला पाहिजे.
आणि यातून मग भारतीय शेतीचं नेमकं चित्र काय आहे या अंदाजापर्यंत किंवा या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचता आलं पाहिजे. कारण आपण भारतीय शेतीशी संबंधित असल्यामुळे भारतीय शेतीचं एकूणच निसर्गावरचं अवलंबन, सरकारच्या धोरणांचा परिणाम, ॲक्च्युअल बाजारपेठेत अन्नधान्याच्या किंवा शेती उत्पादनाच्या मागणी पुरवठ्याचे त्यांच्या किमतीच्या चढ उतारावर होणारे परिणाम आणि त्यातून वास्तव स्थितीमध्ये शेतकऱ्यांची असणारी अवस्था, या सर्व सिक्वेन्सचा भारतीय शेतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करणं या विषयाच्या अनुषंगाने अपरिहार्य ठरतं. आणि म्हणून मित्रहो, धोका आणि अनिश्चितता या संदर्भामध्ये शेती क्षेत्रावर धोके आणि अनिश्चिततेचे कोणकोणते परिणाम कशा स्वरूपाचे निर्माण होतात याचा विस्ताराने आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे. भारतीय शेतीचा आणि विकसित देशातील शेतींच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केला. मागच्या अध्ययनामध्ये आपण शेती क्षेत्रावर एकूण लोकसंख्येपैकी वेगवेगळ्या देशामध्ये अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणाबद्दल सुद्धा आपण अंदाज घेतला आणि शेतीबद्दल त्या देशांमध्ये शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे त्याबद्दल पण आपण विचार केला पाहिजे. विकसित राष्ट्रांमध्ये शेतीला व्यवसायाचा दर्जा आहे, तर अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फार पारंपरिक आहे. अजूनही अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांना शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघता येत नाही आहे. त्यामुळे एखाद्या शेतीसारख्या अन्य व्यवसायामध्ये जे धोके आणि अनिश्चितता निर्माण होतात, व्यवसायासाठी त्या देशातल्या सरकारनं त्या व्यवसायाच्या संकटाला किंवा व्यवसायाला संकटातून बाहेर काढण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना जशा ज्या अन्य उद्योग क्षेत्रातील व्यवसायांना लागू होतात तशाच त्या शेती व्यवसायाला सुद्धा लागू होतात. विकसित राष्ट्रांमध्ये धोके आणि अनिश्चिततेला सामना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती असतात आणि या परिस्थिती सरकारच्या ज्या धोरणं असतात त्याच्याशी अनुकूल असतात. या उलट अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांची परिस्थिती आपल्याला दिसून येते. आपल्याकडे अजूनही मी सांगितल्याप्रमाणे की शेतीला व्यवसायाचा दर्जा आपल्याला देता आला नाही. उदरनिर्वाह आणि रोजगाराचं प्रमुख साधन म्हणून आणि पारंपरिक दृष्टिकोन म्हणून आपण शेतीकडे पाहतोय. शेतीच्या धारण क्षेत्राच्या संदर्भातली वास्तवता आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितली. त्यामुळे शेतीचं दिवसेंदिवस होत जाणारं तुकडीकरण, अल्पभूधारक शेतकऱ्यांची वाढत जाणारी ट्रेमेंडियस अशी संख्या, त्यामुळे हा शेती व्यवसाय उदरनिर्वाहाचा दृष्टिकोन सुद्धा आता बदलतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे. शेतीचं अत्यंत अल्पधारण क्षेत्र कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीला किंवा उत्पादन वाढीला प्रेरक असं ठरत नाही आहे. त्यामुळे भविष्यामध्ये शेती क्षेत्र म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश जरी असला तरी भविष्यामध्ये आपल्याला शेती क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाच्या संदर्भात टंचाई निर्माण होईल की नाही. म्हणजे असं व्हायला नको की कृषीप्रधान असणाऱ्या देशाला शेतमालाची आणि अन्नधान्याची सुद्धा आयात विकसित राष्ट्रांकडून करावी लागते, जिथे शेतीला व्यवसायाचा दर्जा दिला जातो आहे. म्हणून मशागतीच्या प्रकारांमध्ये आपण गटशेती, समूह शेती, सहकारी शेती यांचा जो प्रयोग करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न चाललेले आहेत, हे यशस्वी होणं भारताच्या कृषीच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हा विषय आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे. कारण आपण जसं मी मागच्या व्याख्यानात म्हटल्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामधून आपण शेती क्षेत्राशी निगडीत आहोत. एकतर शेतकरी म्हणून किंवा शेतमजूर म्हणून आपण शेती क्षेत्राशी निगडीत आहोत आणि शेतीशिवाय किंवा शेतीतील उत्पादनाशिवाय आपल्या लोकसंख्येला जगू शकत नाही आपण. आणि म्हणून शेतीला वाचवणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. म्हणून मित्रहो,
विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून शेती क्षेत्राचं काय परिस्थिती आहे, धोके आणि अनिश्चितता, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या काय आहेत, त्याचा आपल्याला वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. विकसित राष्ट्रांमध्ये या प्रश्नाकडे अत्यंत पॉझिटिव्हिटीने घेऊन शेती व्यवसाय त्यांचा कसा अडचणीत येणार नाही या संदर्भामध्ये सरकार त्यांना वेगवेगळ्या स्तरावरनं मदत करत असते किंवा शेती व्यवसायासाठी अनुकूल असं वातावरण निर्माण करत असते. अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या संदर्भात याच्या विरोधी भूमिका आपल्याला दिसते आणि म्हणून या संदर्भामध्ये हा अभ्यास करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून आधी आपण धोका आणि अनिश्चितता नेमकं कशासाठी काय म्हटलं जातं या संदर्भामध्ये आणि भारतीय शेतीचा संबंध आपल्याला याच्याशी कसा जोडता येतो आणि त्या अनुषंगाने भारतीय शेतीतील धोके आणि अनिश्चितता निर्मूलन करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील या संदर्भातला सुद्धा विचार या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. आपण मागच्या वर्गामध्ये धोका आणि अनिश्चितता हा जो शब्द आहे हा ऐकलेला आहे. आपण शेवटच्या टॉपिकमध्ये नफा हा टॉपिक शिकत असताना प्राध्यापक नाईट यांनी नफ्याचा सिद्धांत व्यक्त करत असताना मांडत असताना धोका आणि अनिश्चितता याच्यातून नफ्याचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल या 3 घटकांना करार पद्धतीने या 3 घटकांच्या मालकांना उत्पन्न प्राप्त होत असते. म्हणजे शेतमालकाने एखाद्याला शेती मशागतीसाठी दिली वर्षाच्या कराराने, 2 वर्षाच्या कराराने, तर त्याला खंडाचा जो दर आहे त्या दराने पैसे मिळतात. भांडवलाचा वापर केला तर भांडवलाचं व्याज द्यावं लागतं. श्रमिकाकडून काम करून घेतलं तर श्रमिकाला सुद्धा तुम्हाला मजुरी अदा करावी लागते. म्हणून या 3 घटकांना करार पद्धतीने उत्पन्न निश्चित मिळत असते. परंतु संयोजक असा एक घटक आहे की ज्याला नफा प्राप्त करायचा असेल तर मार्केटमधल्या अनेक परिस्थितींचा त्याला बारीक सारीक अभ्यास करावा लागतो. अनेक प्रकारच्या स्पर्धकांना त्याला तोंड द्यावं लागतं. अनेक प्रकारच्या स्पर्धांना त्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे नफा मिळेलच की नाही याच्याबद्दल त्याला खात्री देता येत नाही. उपभोक्त्यांनी त्याने निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठेमध्ये स्थान देतील की नाही, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी त्याच्या वस्तूंच्या बद्दल अनुकूल ठरतील की नाही, हे काहीही त्याच्या हातात नसतं. परंतु बाजारपेठेतील एकूण उपभोक्त्यांचा खरेदीचा कल, ट्रेंड्स, आवडीनिवडीचा ट्रेंड्स त्याला ओळखावा लागतो आणि उपभोक्त्यांच्या बदलत्या आवडीनिवडीप्रमाणे, उपभोक्त्यांच्या उत्पन्नाच्या स्तराप्रमाणे, उपभोक्त्यांच्या खरेदी शक्तीच्या ताकदीप्रमाणे त्याला आपल्या वस्तूंच्या गुणवत्ता आणि किमती प्रदर्शित कराव्या लागतात किंवा जाहीर करून मार्केटमध्ये आणावं लागतं. त्यावरून त्याच्या वस्तूची मागणी ठरत असते. ज्या संयोजकाने या सर्व बाबींचा पॉझिटिव्ह अभ्यास करून उत्पादनाचे निर्णय घेऊन बाजारपेठेमध्ये वस्तू विक्रीला आणलेली असते आणि उपभोक्त्यांच्या पसंतीला जेव्हा ती उतरते तेव्हा त्याला नफा प्राप्त होतो. म्हणजे संयोजकाला कराराने उत्पन्न मिळत नाही. संयोजकाला जसा नफा प्राप्त होतो तसा त्याला तोटा पण होतो. बाजारपेठेविषयी त्यांनी गृहीत धरलेल्या ज्या अंदाज आणि पद्धती असतात किंवा बाजाराविषयी त्याच्याबद्दलच्या त्याने घेतलेले जे अंदाज असतात ते जर खरे ठरले तर त्याला नफा प्राप्त होतो. परंतु ते अंदाज जर त्याला खोटे ठरले तर त्याला तोटा पण प्राप्त होतो. म्हणून त्याला कराराने उत्पन्न मिळत नाही तर बाजारपेठेतील अंदाजावर त्याचं उत्पन्न निश्चित होत असतं. म्हणून जो संयोजक नफा मिळवण्यासाठी धोका आणि अनिश्चितता स्वीकारतो त्यालाच नफा प्राप्त होतो, असं प्राध्यापक F.H. नाईट यांनी आपल्या नफ्याविषयक सिद्धांतामध्ये मांडणी केलेली आहे. आता तीच मांडणी कृषी क्षेत्रातील धोके आणि अनिश्चिततेच्या संदर्भामध्ये नाईट यांनी मांडणी केलेली आहे.
मित्र, कृषी क्षेत्राला व्यवसाय या दृष्टिकोनातून आपण बघितलं आणि व्यवसायाला नफा आणि तोटा या दोन बाजू असतात. आणि म्हणून ही जी कन्सेप्ट आहे हे विकसित राष्ट्रांमधली आहे. कारण मी आपल्याला असं म्हटलं की अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रांकडे अजूनही शेतीला व्यवसायाचा दर्जा मिळालेला नाही. आणि म्हणून धोके आणि अनिश्चितते स्वीकारून त्याच्यातले तोटे कमी करून नफा जास्तीत जास्त कसा मिळवायचा असा जो व्ह्यू आहे, असा जो दृष्टिकोन आहे, हा विकसित राष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बाजूचा आहे किंवा त्या देशांमध्ये असा विचार केला जातो. परंतु आपणही जेव्हा जेव्हा तुम्हाला शेतीला उद्योगाचा आणि व्यवसायाचा दर्जा देता येणार आहे, तेव्हा मात्र या कन्सेप्टचा आपल्याला निश्चित उपयोग होणार आहे. आणि म्हणून आपण शेतकऱ्याची मुलं म्हणून येत्या काळामध्ये आपल्या वाडवडिलांनी शेतीकडे पारंपरिक दृष्टिकोनातून बघितलं, परंतु आपण आता 21व्या शतकातील नवीन पिढी शेतीला व्यवसायाच्या दर्जातून जर आपण बघितलं तर आपल्याला शेती ही फायदेशीर ठरू शकते. आणि त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये नफा मिळवण्यामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात, तोटा कसा कमीत कमी आपल्याला होऊ शकेल, या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. आणि शेतीला अनिश्चिततेच्या आणि धोक्याच्या गर्तेतून आपल्याला कसं बाहेर काढता येईल या संदर्भातही आपल्याला वेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज, व्यूहरचना आपल्याला कराव्या लागतात. आणि त्या अनुषंगाने आपण प्राध्यापक नाईट यांची कृषी क्षेत्रासंदर्भातल्या धोका आणि अनिश्चिततेच्या संदर्भातल्या व्याख्या सविस्तरपणे समजून घेणार आहोत. PPTमध्ये आपण धोका आणि धोक्याच्या संदर्भातली व्याख्या डिटेल अशी केलेली आहे. आणि म्हणून या व्याख्येवरून आपल्याला लक्षात येईल की शेती क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे धोके असतात आणि त्या धोक्यांच्या निर्मूलनासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रयत्न करायचे आहेत, कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे आणि धोके कसे आपल्याला टाळता येतील आणि धोक्यापासून आपल्याला कसं वाचता येईल. आपण धोक्यांपासून वाचणं म्हणजे शेतीला वाचवणं असा त्याचा अर्थ आहे. कारण आपण भूमी हे निर्जीव असा घटक आहे, परंतु मनुष्य, श्रमिक, संयोजक हा सजीव आहे. शेतकरीसुद्धा आपल्या शेतीच्या मशागतीच्या दृष्टिकोनातून एक संयोजकाचीच भूमिका पार पाडत असतो. जसा उद्योग संचलन करत असताना संयोजकाची भूमिका पार पाडतो. संयोजक करणं म्हणजे काय करणं, तर आपल्याकडे कोणत्या प्रकारची शेती आहे, त्या शेतीमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत, ती शेतीची सुपीकता कशी आहे, त्या शेतीला पाणी पुरवठ्याच्या सुविधा कशा आहेत, विजेच्या सुविधा कशा आहेत, शहरापासून गावापासून ती किती लांब आहे, रस्त्यापासून ती किती लांब आहे, ती निसर्गावर अवलंबित्व तिचं किती आहे, तिची सुपीकता कशी आहे, त्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची पिकं घेता येतील, बाजारामध्ये त्या पिकांना मागणी आहे की नाही, ते पिकं घेण्यासाठी कोणत्या प्रकारच्या बियाणांचा वापर करावा लागेल, आदानांचं किती प्रमाण आपल्याला वापरावं लागेल, एकूण शेतीसाठी आपल्याला किती खर्च करावा लागेल, शेतीच्या पेरणीपासून तर मळणीपर्यंत आपल्याला कशा प्रकारची त्याचं मॅनेजमेंट करावं लागेल, कोणत्या प्रकारचे रोग आले म्हणजे कोणत्या प्रकारच्या फवारणींचा आपल्याला त्याच्यावर वापर करावा लागेल, हे सर्व असतं त्याला आपण संयोजन असं म्हणतो. आणि शेतकरीसुद्धा आपल्या शेतीमध्ये संयोजन कौशल्यावरच आपली शेती करत असतो. शेतकऱ्याला फार मोठ्या कृषी विद्यापीठांमध्ये शिकल्यानंतरच आपल्या भारतीय शेतकरी शेती करतोय असं आपल्याला दिसून येणार नाही. पारंपरिक व्यवसायातून पारंपरिक शेतीमध्ये राबल्यापासून अनेक प्रकारचे अनुभव शेतकऱ्याला आलेले असतात. त्याला निसर्गाचाही अनुभव असतो, शेतीतून किती उत्पादन येणार आहे त्याचासुद्धा अंदाज असतो, त्याचासुद्धा अनुभव असतो. आणि कोणत्या प्रकारच्या शेतीत कोणत्या प्रकारचं बियाणं टाकलं की किती उत्पादन येणार आहे याच्या संदर्भात सुद्धा परफेक्ट अंदाज आहे. अतिरिक्त पाऊस झाला, कमी पाऊस झाला तरी शेतीवर त्याचे काय परिणाम होणार आहे, किती उत्पादन जादा येईल, किती उत्पादनाची नासाडी होईल, किती उत्पादन कमी येईल, या संदर्भातही त्याचे अंदाज हे परफेक्ट असतात.
आणि म्हणून जुन्या शेतकऱ्यांनी आकाशाकडे पाहिलं की पाऊस येईल की नाही याचा सुद्धा त्याला अंदाज व्यक्त करता येतो. म्हणून शेती क्षेत्राच्या संदर्भामध्ये शेतकरी हा कुशल संयोजक आहे. त्याला कुठल्याही प्रकारच्या विद्यापीठात शिकण्याची गरज राहिली नाही, निसर्गाने त्याला शिकवलेला आहे. परंतु हा दृष्टिकोन विकसित देशांच्या दृष्टिकोनापेक्षा प्रगतिशील नाही. त्याला प्रगतिशील दृष्टिकोनातून आपल्याला शेतीकडे जर पाहिलं तर शेतीची प्रगती होऊ शकते. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये किंवा भारतामध्ये शिक्षणाच्या सुविधांचा जसा प्रसार झाला त्यामध्ये कृषी शिक्षणाला सुद्धा महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून कृषी शिक्षणाच्या माध्यमातून शेती संदर्भातला शेती मशागतीचा विकसित दृष्टिकोन हा विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून शेतीला व्यवसायाचा दर्जा दिला की व्यवसायाप्रमाणे शेतीच्याकडे आपल्याला बघावं लागतं. आणि म्हणून धोका आणि अनिश्चितता या संकल्पनांमधून शेतीला वाचवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार शासनाची धोरणं, विविध प्रकारच्या धोके आणि अनिश्चिततापासून वाचण्यासाठीच्या सरकारच्या किंवा संस्थात्मक उपाययोजना याबद्दलचा आपल्याला अभ्यास असला पाहिजे, त्याचा जागर असला पाहिजे, त्याबद्दल आपण सतत जागृत असलं पाहिजे. आणि म्हणून प्राध्यापक नाईट यांचा उत्पादन घटकांच्या वापरानुसार संयोजकाला ज्या पद्धतीने नफा प्राप्त होतो त्या पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा संयोजन कौशल्याच्या माध्यमातून धोके आणि अनिश्चितता कमी करून शेती कशी नफ्यात आणता येईल या संदर्भामध्ये कार्य करावं लागतं. आणि म्हणून प्राध्यापक नाईट यांचा नफ्याचा सिद्धांत हा कृषी संदर्भात सुद्धा आपल्याला लागू करता येतो. आणि म्हणून नेमका धोका म्हणजे काय या संदर्भात नाईट यांनी आपलं काय मत व्यक्त केलं आहे आणि नाईटच्या मतामध्ये नाईटचं मत आणि आजची शेती क्षेत्रासंदर्भातली परिस्थिती याची जुळवाजुळव आपल्याला करावी लागेल. नाईटचं मत आणि आपलं मत आणि या दोन मतांमधून नवीन निर्माण होणारा विचार हा विकसित आणि अविकसित राष्ट्रातील शेतीसाठी वेगवेगळा असू शकणार आहे. म्हणून नाईटच्या मताचा पॉझिटिव्ह विचार आपल्याला शेती व्यवसायामध्ये करता येणार आहे. आणि म्हणून एक एक्झाम्पल म्हणून आपण नाईटचा विचार आपल्याला कशा पद्धतीने आपल्या प्राप्त परिस्थितीनुसार शेती मशागतीमध्ये आचरणात आणता येतो, ज्याच्या माध्यमातून आपल्याला धोके आणि अनिश्चितता शेती क्षेत्रामधील कमी करता येईल आणि शेती आपल्याला कशी नफ्यात करता येईल याचा विचार करता येऊ शकतो. म्हणून धोका म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ रिस्क, प्राध्यापक F.H. नाईट यांच्या मतानुसार आपण धोक्याच्या संदर्भामध्ये सविस्तर बघूया. PPTमध्ये आपण या सर्व बाबी सविस्तरपणे दिलेल्या आहेत. माझ्या विश्लेषणातून आणि या PPTच्या वाचनातून आपल्याला नाईटची व्याख्या आणि त्या व्याख्येचा अर्थ जो आहे तो आपल्याला निश्चितपणे समजणार आहे. नाईट असं म्हणतात धोक्याच्या संदर्भामध्ये की धोका म्हणजे पूर्वकथनीय किंवा पूर्व आकलनीय बदल किंवा धोका म्हणजे अगोदर कल्पना असणारे बदल. अर्थात धोका म्हणजे अशी एखादी महत्त्वाची व दूरगामी परिणाम करणारी घटना की ज्या घटनेसंबंधी मागील अनुभवावरून गोळा केलेली माहिती किंवा आकडेवारीवरून अंदाज बांधणे शक्य होते. उदाहरणार्थ मागील 5 वर्षाचा कालखंडाचा विचार केल्यास भारतात 1 वर्ष समाधानकारक हंगामी पाऊस पडतो, नंतर 2 वर्ष साधारण पाऊस पडतो व नंतरची जी 2 वर्ष आहे त्या कालखंडामध्ये पावसाचं प्रमाण हे असमाधानकारक असतं. यासोबतच राज्यात विशिष्ट भागात महापूर किंवा भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण होते किंवा टोळधाडीची संभावना 10% इतकी सुद्धा नाही. अशा प्रकारे
धोक्याबाबतचे अंदाज मागील प्रदीर्घ अनुभवाने गोळा केलेल्या माहितीवरून आधारित असतात. याला शास्त्रीय सुधार देता येतो. धोक्यांना तोंड देण्यासाठी विशिष्ट योजना आखल्या जातात. उदाहरणार्थ पीक विमा. याद्वारे धोक्यातून नुकसान भरपाई प्राप्त करता येते. शेतीप्रमाणेच व्यक्तीचा सुद्धा अपघात होऊ शकतो, ते आजारी पडू शकतात, म्हणून त्यांना विम्याचं कवच दिलं जातं. तथा घर किंवा कारखाने भूकंपामुळे किंवा आगीमुळे नष्ट होत असतात. हे पूर्वकल्पना आहे आणि म्हणून जर भूकंप आला, घराचं आणि कारखान्याचं नुकसान झालं किंवा आग लागली, घराचं आणि कारखान्याचं त्याच्यामध्ये हे जळाले, तर हे धोके आपल्याला माहिती असतात आणि म्हणून त्याच्यातून वाचण्यासाठी आपण विमा काढत असतो. आणि अशा प्रकारे विविध मार्गाने येणारे जे धोके असतात त्या धोक्यांचा आपण सामना करत असतो. मित्रहो, प्राध्यापक नाईट यांनी अत्यंत सविस्तर अशी धोक्याच्या परिस्थितीची मांडणी केलेली आहे. धोक्याबद्दल 3 प्रकारच्या व्याख्या त्यांनी आपल्याला दिलेल्या आहे. म्हणजे आपल्याला पूर्वकथन किंवा हे बदल होत असतात परिस्थितीप्रमाणे, त्याची कल्पना आपल्याला असते की असं होऊ शकतं. आपण एखादं गृहीत मानतो, ते शक्यतांवर डिपेंड असतं. हो, हे होऊ शकतं, हे झालं तर हे होणार आहे, ते झालं तर तसं, नाही झालं तर तसं होणार आहे. म्हणजे हे जे आहे, हे जे आपले अंदाज असतात, हे अंदाज पूर्व अनुभवावर असतात आणि हे पूर्व अनुभव आपल्याला मागील पिढी पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करत असते. म्हणजे आजोबांनी वडिलांना सांगितलेलं असतं आणि वडिलांनी मुलाला सांगितलं असतं आणि मुलगा त्याच्या येणाऱ्या जनरेशनला त्या गोष्टी सांगत असतो. म्हणजे त्या धोक्यांच्या संदर्भातल्या जाणीवा ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात आणि त्यातून येणाऱ्या धोक्यांपासून कसा सामना करायचा याच्या संदर्भातले सुद्धा त्यांना अनुभवात्मक उपाययोजना ह्या प्रदान केलेल्या असतात. आणि म्हणून धोक्यांच्या संदर्भामध्ये नाईट यांनी पावसाचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे की 5 वर्षापर्यंतच्या पावसाच्या अनुभवाचे जे अंदाज आहे ते अंदाज नाईट यांनी व्यक्त केले. आणि मग अतिरिक्त पाऊस झाला तर काय होईल आणि पाऊसच नाही झाला तर काय होऊ शकतं या संदर्भात पण त्याने धोके व्यक्त केले. अतिरिक्त पावसामुळे महापुराची शक्यता निर्माण होते. महापूर आला की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. म्हणजे दरवर्षी आपण आसाममध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये जिल्ह्याचे जिल्हे पावसाखाली असतात. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं आपल्याला स्थलांतरण करावं लागतं. म्हणजे दरवर्षाला भारतातल्या कोणत्या ना कोणत्या भागामध्ये मोठ्या पावसाच्या प्रमाणामुळे, अतिरिक्त पाण्यामुळे, नद्यांच्या पुरामुळे विस्थापनांची संख्या वाढत असते. तर अशी पण परिस्थिती येते की पाऊसच पडत नाही, पडला तर खूपच कमी पडतो, जो शेती उत्पादनासाठी अजिबात कामाचा नसतो. त्यामुळे कोरडा दुष्काळाची महाभयानक परिस्थिती पण निर्माण झालेली दिसते. त्यावेळेस सरकारला आपल्या बफर स्टॉकमधील अन्नधान्याचा पुरवठा लोकांना करावा लागतो. अशा दुष्काळी परिस्थितीला सामना करण्यासाठी सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या योजना प्रस्तुत कराव्या लागतात. जसं भारतामध्ये आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये राज्याच्या आणि केंद्राच्या विविध प्रकारच्या रोजगाराच्या योजना या परिस्थितीचा सामना करण्यासाठी निर्माण केलेल्या असतात. म्हणून मित्रहो, साधारण पावसाचे आणि असाधारण पावसाचे शेती क्षेत्रावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. आता विकसित राष्ट्रांमध्ये या 5 वर्षाच्या पावसाच्या अंदाजाचे काय परिणाम होतात आणि
अविकसित राष्ट्रांमध्ये त्याचे काय परिणाम होतात. तर यातून आपल्याला असं सांगता येईल की विकसित राष्ट्रांमध्ये अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा त्यांना सरकारकडनं मोठ्या प्रमाणातल्या मदती मिळतात. त्यांचं शेती क्षेत्र हे तोट्यात जाऊ देत नाही. आणि अल्पविकसित राष्ट्रांमध्ये या संदर्भातली उदासीनता दिसते. कारण आपल्याकडे सगळ्याच प्रकारच्या साधनसामुग्रीची टंचाई असते. आपल्या देशातील राजकीय दृष्टिकोन त्या संदर्भातले फार भयानक आहे. प्रशासकीय यंत्रणा त्या संदर्भात भयानक असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अँगलमधून आपल्याला शेती क्षेत्राला अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त पावसाच्या किंवा कमी पावसाच्या परिस्थितीतून निर्माण होणारी जी घटना असते तिला सामोरे जाण्यासाठी विविध प्रकारचे घटक पॉझिटिव्ह निगेटिव्ह भूमिका निभावत असतात, ज्याचे परिणाम अनुकूल आणि प्रतिकूल शेती क्षेत्रावर होत असतात. म्हणून पावसाच्या या 5 वर्षाच्या अंदाजाचा धोके आणि अनिश्चितता व्यक्त होण्यासाठी आपल्याला फार मोठी मदत होते. म्हणजे हा जो पूर्वानुभव आहे, हा पूर्वानुभव आपल्याला धोके आणि अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. म्हणून वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती पावसाच्या कमी अधिक येण्याने, रोगराई पडल्यामुळे, टोळधाडीमुळे एकूणच शेतीचं नुकसान होते. म्हणजे हे धोके आहेत. शेती दुष्काळात जाऊ शकते, शेती ओला दुष्काळ पडू शकतो, कोरडा दुष्काळ पडू शकतो, पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे आजार येऊ शकतात, टोळधाड येऊ शकते. हे सगळं अनुभवावरून आहे. आणि म्हणून हे जे धोके आहेत, हे धोके आपल्याला माहिती असतात की असं झालं की असा धोका निर्माण होऊ शकतो, आग लागू शकते, भूकंप येऊ शकतो, वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत बदल झाले की भूकंप येऊ शकतो, वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की आग लागू शकते. ही आग मॅनिप्युलेट पण असू शकते, नैसर्गिक पण असू शकते, विजेच्या याच्याने पण लागू शकते, शॉक सर्किटमुळे. आता तर आपण पाहतोय की भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कशा वेगवेगळ्या प्रकारच्या आगी लागत आहेत, इंडस्ट्रीला आगी लागत आहेत, उभी असलेली कार जळते, उभी असलेली बस जळते आहे, केमिकल फॅक्टरीत आग लागते आहे, सूतगिरणीमध्ये आग लागते आहे, प्लास्टिकच्या कंपन्यांमध्ये आग लागते आहे. हे मॅनिप्युलेट पण असू शकतात किंवा नैसर्गिक पण असू शकतात किंवा शॉक सर्किटमुळे पण असू शकतात. या सगळ्या गोष्टींच्या शक्यता आपल्याला माहिती असतात. आणि म्हणून या असं होऊ शकेल, असं जर झालं तर आपण एकदम रस्त्यावर येऊ, या अनुभवातून लोक धोक्यांचा सामना करण्यासाठी विमा काढतात. शेतीचा विमा आहे, पिकाचा विमा आहे, कारखान्याचा विमा आहे, घराचा विमा आहे, माणसाचा विमा आहे. म्हणजे आता विमा कंपन्यांच्या क्षेत्राकडे जर तुम्ही पाहिलं तर आता सगळ्याच गोष्टींचा विमा काढता येतो आहे. आणि म्हणून धोके आपल्याला कमी करता येणं शक्य झालेलं आहे. मित्रहो, धोक्यांच्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जर नेटवर टाकली तर आपल्याला अधिक माहिती भेटू शकते. आपल्या ज्ञानामध्ये याच्यातून भर पडू शकते. भारतामध्ये धोके निर्मूलन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने शेती क्षेत्राला कसं संरक्षित केलेलं आहे, याचा संदर्भात सुद्धा आपल्याला डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्याच्या माध्यमातून आपण शेतकरी असाल तर आपल्याला त्याचे फायदे मिळवता येऊ शकतील. धोक्याची परिस्थिती निर्माण झाली तर त्याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल याचा सुद्धा आपल्याला अभ्यास होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपण वेगवेगळ्या पिकांना जे MSP जे आहे, मिनिमम प्राईस जे आहे, किमान आणि कमाल किंमत धोरण सरकारचं जे आहे, आयोग जो खर्च आणि खर्चाच्या आधारावर किमती डिक्लेअर करतो, यामध्ये अनेक प्रकारच्या पिकांना संरक्षण दिलेलं आहे. अनेक प्रकारच्या पिकांना किंमत आयोगाने प्रोटेक्ट केलेला आहे. हा सुद्धा धोका निर्मूलन करण्याचा एक उपाय आहे. आणि म्हणून सरकार कोणकोणत्या प्रकारे भारतामध्ये भारतीय शेतीला वाचवण्यासाठी प्रयत्न करते याचा सुद्धा या प्रकरणाच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. शेतकरी आंदोलनाबद्दल आपण आता बघतोय की याचा आणि त्या आंदोलनाचा काय संबंध आहे. शेतकरी आंदोलन करताय हे त्यांना असं वाटतं की सरकारने जे बिलं पास केलेली आहेत त्याच्यापासून आमच्या शेती क्षेत्राला धोका आहे. म्हणजे MSPच्या संदर्भामध्ये, किमान किंमत निश्चितीच्या संदर्भामध्ये, कमाल किंमत निश्चितीच्या संदर्भामध्ये सरकार आम्हाला अंधारात ठेवते किंवा आम्हाला या बिलापासून धोके आहे म्हणून आम्हाला त्याच्यात सुधारणा करून पाहिजे किंवा हे बिल रद्द केलं पाहिजे,
अशी त्यांची मागणी आहे. करार शेतीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी हडप होतील असा धोका त्यांच्यासमोर आहे आणि म्हणून ते बिल रद्द करा असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर कृषी बाजार समित्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं काय मत आहे, तर ते कायद्याच्या संदर्भात त्यांना तिथं धोका वाटतो आहे. म्हणजे अशा रीतीने धोके जे असतात ते सरकारच्या धोरणातून निर्माण होतात. सरकारचं धोरण धोका निर्माण करणार आहे का धोका निर्मूलन करणार आहे याच्या संदर्भात पण आपण एक नागरिक म्हणून अभ्यास करणं या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. मित्रहो, धोका म्हणजे काय आणि प्राध्यापक नाईट यांचं धोका या संकल्पनेबद्दल असणारं मत, त्या संकल्पनेला त्यांनी पटवण्यासाठी दिलेली उदाहरणं, पावसाचं, रोगराईचं, दुष्काळीचं, विम्याचं, हे सर्व आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचा डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह MCQच्या स्वरूपामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अनिश्चितता म्हणजे काय, अनिश्चिततेबद्दल प्राध्यापक नाईट यांचं काय मत आहे हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण या ठिकाणी इथे थांबतो आहे. पुढच्या संकल्पनेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत आपण नेहमीप्रमाणे माझी जी विनंती आहे ती मी करतो आहे की आपण घरी आहात, घरीच राहा. कोरोनापासून आणि जो नवीन विषाणू ब्रिटनमधून आपल्या देशामध्ये येऊन पोहोचलेला आहे, नागपुरामध्ये त्याचे पेशंट वाढताना दिसत आहेत, तर आपल्यापर्यंत नवीन विषाणू म्हणजे जुना विषाणू तर आपण घेऊनच बसलो आहे, आणखी नवीन विषाणू आपल्या डोक्यावर नाचायला लागलेला आहे. तर येता भविष्याचा काळ हा फार कठीण आहे आणि म्हणून या कोरोना परिस्थितीमध्ये, डबल कोरोना परिस्थितीमध्ये डबल विषाणूचा सामना आपल्याला करायचा आहे. म्हणून आपण सरकारच्या नियमांचं पालन करा. सरकारने 11 ते 6 कर्फ्यू लावलेला आहे महानगरपालिका क्षेत्रात. आपल्यापर्यंतही तो लागू शकेल अशा शक्यता आपण आता मानूया आणि तो लागणार नाही म्हणून सरकारच्या नियमांचं आपण पालन केलं तर सरकार कर्फ्यू लावणार नाही. आणि म्हणून मित्रहो, सरकारच्या आदेशाचं पालन करा, प्रामाणिकपणे पालन करा आणि या आलेल्या संकटाला आपल्याला कसं दूर करता येईल यासाठी आपली भूमिका फार महत्त्वाची आहे. काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या, आपली काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत आपण थांबतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.